मी आईचा पिल्लू ते काय ते जन्म दिलेत ना मी, मग ते नाही ते पिल्लू मी उल्लू आहे उल्लू. मग तुम्ही उल्लू समजा. हा उल्लू सारखे बघत बघत जिंदगीत आले माझ्या, तुम्ही उल्लू. उल्लू आणि ते पिल्लू. हा ना, मला कधी म्हणून माहितीये का, दुसरं काही म्हणू शकते तू. हा काय म्हणले तुम्हाला? एवढं चांगलं प्रेमाने म्हणते. काय काय ते प्रेमान नाही म्हणत तू. तू काय सांगती? हा ओ म्हणते का तू प्रेमाने? हा बोल बरं एकदा. हा बरं बरं आरतुर बोल बरं मग. हा हा ना, ओ लय प्रेमाने म्हणते, ओ रागाने पण म्हणते, ते माहितीये का? ओ कुठे हो? हा कसं कसं? मला तर सगळे रागाचेच ओ वाटतात तुझे तर. हा पिल्लू टिल्लू म्हणजे जन्म दिलाय 9 महिने पोटात ठेवून, मी पिल्लूच म्हणणार ना त्याला. आणि मी तुला सांभाळलं एवढं वर्ष, त्याचं काय? सांभाळलं म्हणजे मी तुम्हाला सांभाळते का तुम्ही? शपथ तू मला सांभाळते म्हणजे? मग कसं कसं तू कसं सांभाळते? मग तू कसं सांभाळते मला? तू कसं सांभाळते म्हणते सांग. कसं कसं सांभाळते तू? कसं? आता तुम्ही काय करता? आता तुम्ही काय करता? आता मी बसलोय. आणि मी काय करते आता? तू पण आता बसली होती. नाही आता काय करते मी? आता चहा बनवते तू. आणि मला काय म्हणता तुम्ही? काय? बर ठीक आहे. आता काय करणार ह्याच्यानंतर? मी चहा पिऊन मी तू आता काय करणार? बघणार झालं मग. बापरे, भांडी नाही घासायची मला? किती भांडे? 4 ताट भांडी घासून. अगं तू विषय भरकवते तू यार. बर ठीक आहे, तुम्ही काय केलं आता? मला तुम्ही सांभाळताय? कसं सांभाळताय? होईल कसं सांभाळताय? कसं? मग आता तुला बाळासारखं सांभाळायचं. कसं लोक कसं सांभाळतात? अच्छा, म्हणजे मग मी पण तुम्हाला सांभाळते, तुम्ही पण मला सांभाळता, असंच समजा ना. हा मग एकमेकांना सांभाळत असं म्हण ना. मग तुम्ही काय म्हणता? मी तुला सांभाळतो. नाही तू म्हणते आता पिल्लू आहे माझं, हे पिल्लू आहे. तू खरंच कधी मला असं प्रेमाने बोलली का? बोलले नाही का? काय बोलली? आधी काय बोलली? आधी बोलले ना. काय बोलली? काय आधी तरी काय बोलली? तोंडाव माझे कधीच नाही बोलली मला. तू माझ्या तोंडाव कधीच नाही बोलली. म्हणजे कसं तरी वाटतं बोलायला पिल्लू मिल्लू मोठ्या माणसाला. अरे आत्ता मोठे झाले आपण. आता म्हणजे 2 पोरं झाल्यानंतर मोठे. त्याच्या आधी तर लहानच होतो ना. काय लहान म्हणजे? लहान म्हणजे प्रेम म्हणलं की नुसतं पिल्लूच म्हणून. अरे पिल्लू नाही, दुसरं पण म्हणजे तुला मी बोललं पाहिजे आणि तू मला नाही बोललं पाहिजे. वा रे वा पिल्लू. वा रे वा. म्हणजे बघितलं का, हिचं म्हणणं मी हिला पिल्लू म्हणाय पाहिजे किंवा काय. मी अजून पण म्हणजे नाही का कधी काय असं मी बोलतो असं बाळा वगैरे येते पण. हा काय मग आता काय म्हणू? कोकरू म्हणू? कोकरू म्हणजे मी काहीतरी म्हणतो पण म्हणजे नाही का. ज्या टायमाला पण आम्ही म्हणजे आम्ही ह्याच्यात होतो ना रिलेशन मध्ये, त्या टायमाला पण म्हणजे ती फक्त फोन मेसेज वरतीच बोलली. फोनवरती पण बोलली पण समक्ष असं तोंडावर नाही कधी बोलली. बोलली का ग? पहिलं बोलले पण कमी, जास्त नाही. एकदा बोल बरं मला. अरे अरे म्हणजे बघितलं का, प्रेम संपत चाललंय असं काय का? संपत मग कसं? लय रिएक्शन नका देऊ. अरे मग नाही ना, तेच म्हणतो म्हणजे नाही का असं. बोल बरं. अरे देवा. देवा लाज वाटते का? लाजचा प्रश्न मला कसं तरी वाटतो. काय बोलायचं पिल्लू विल्लू? काय पिल्लू बनायसारखे? पिल्लू नको म्हणू, अजून भरपूर सारे ऑप्शन आहेत. जसे की आहो तर ते आमच्या आहो तर ते पिल्लू ऐकू ना. ओ पिल्लू बिल्लू नाही तसं नाही म्हणजे नाही का. आता तू अवनी आरुषला कसं म्हणते? पिल्लू. हा तसं म्हणजे लग्न झाल्यापासून एकच नाव पडलं माझं घर, आहो. त्याच्यावरती मला फक्त रिएक्शन आली ना, म्हणजे काय राग नाही. आहो जरा वेगळा होता, तो रागाचा आहो होता है ना. ओ होतो. कळत नाही का? कळत नाही का? ठीक आहे पण तू बोलशील मला.
बोल ना काय म्हणत तू पिल्लू नव्हती म्हणत मला, तू काय बोलायची मला? पिल्लू नाहीच म्हणत मला, पिल्लू म्हणायचे एक टायमिंगला मेसेजवर. तुम्ही पण मेसेजवर कशाला? मी बोललो याच्या आधी पण, राहून दे, मी अजून पण बोलतो. तू काय सांगते? काय बापरे, मी अजून पण बोलतो बरं का. पिल्लू म्हणता का? काय बोलतो मला खरं खरं सांग. मी बाळा म्हणतो. मग पिल्लू काय म्हणता? पिल्लू थोडी म्हणतोय मी, तू तुझ्या पोरांना म्हणते म्हणून म्हटलं मी. ते म्हणजे ते टॉपिक चालू झाला पिल्लूवर घरात. काय पिल्लू नाही म्हणत मी तुम्हाला, आणि पिल्लू राहिलो सुद्धा नाहीये म्हणजे मी आता. काय पिल्लू म्हणायचं? तो टॉपिक होता पिल्लू नाही, दुसरं पण काय पण म्हणू शकते तू. ओ सोडून ओ शेट बोलते की ओ शेट, वार ओ शेट. म्हणजे नाही का, मी काय म्हणतो मित्रांनो, जर तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल, तुम्हाला पण असं घरात म्हणतात ओ शेट, आणि राग आल्यानंतर वेगळं रिएक्शन. ओ शेट चांगली गोष्ट आहे ना. पिल्लू, बबड्या आणि बबडू आणि जानू टानू असलं नाही बोलत मी तुम्हाला. अच्छा, हे फक्त रिलेशन मध्ये सूट करता असं म्हणणं आहे का तुझं? असं पण नाही माझं म्हणणं, होतं ते सूट पण. हा म्हणजे लग्न झाल्यावर नाही होत असं, म्हणजे नाही का, असं पण म्हणू म्हणजे असं पण नाहीये. खरं तर त्याचं मेन असं रिझन आहे की मी लग्न झाल्यापासून तुम्हाला कधी नावाने पण मी आवाज दिला नाहीये त्यांना. यांना सुद्धा माहिती, कधी नाव घेतलंच नाही यांचं. लग्नाच्या आधी पण नाही घेतलं आणि लग्नानंतर पण नाही घेतलं. मग त्यामुळं परत म्हणते मी पण हिचं नाव नव्हतं घेत माहिती. तुम्ही कालनं कसा आवाज येतो माहितीये का? म्हणजे कालनं असा आवाज देतो मी अजून पण, माहितीये का? आता आरुषावनी झाले म्हणून ठीक आहे, पण आरुषावनी म्हणजे नव्हते त्या टायमाला मी असाच आवाज देतो. मीला नव्हतं ए दीक्षा असं तसं आवाज नव्हतं. मी खाल्लं तिला आवाज देते दुसऱ्यांना बोलण्या सांग. आवाज खाल्ला आवाज पोचला पाहिजे ना वरपर्यंत, ते रिएक्शन सांगतो तुम्हाला आवाजाची मी. म्हणजे आम्ही एकमेकांना लग्नाच्या आधी असं काय नावाने हाक मारलेच नाही ना. ह्यांनी मला मारलं ना मी यांना. जसं हे मला हे बोलतात ना, तसं मी पण काय करतो तू असं बोलायचे आधी, लग्नाच्या आधी. आणि लग्नानंतर मी अचानकच आता अहो किंवा ओ बोलायला लागल, मग आहो बोलायला अवघड झालं होतं. पण तरी सुद्धा मी त्यांना ओ बोलून हाक मारायचे आणि ओ बोलताना मला लय लाज वाटायची. आता काय नाही वाटत. आता मध्ये मध्ये म्हणजे कधी जर असं मुलांमध्ये जरी थांबलं असेल ना, म्हणजे मित्र राग बिग आला असेल तर तेवढ्यात ती आवाज द्यायची. ते पण सांग ना, ते पण सांग. म्हणजे राग आला असेल, म्हणजे मी तुम्हाला सांगतोय घडलेल्या गोष्टी आहेत माझ्यासोबत नाही का. म्हणजे जर मी मित्रामध्ये जरी थांबलो असेल ना, तरी असं म्हणजे समोर दिसतोय माणूस नाही का थोडस पुढे. म्हणजे आमच्या वहिनी त्या पण तसेच आवाज देतात. म्हणजे माझ्या भावाला सांगायला ते पण ओ असं आवाज देतात. ऐक ना, वहिनी बघतील मे बी व्हिडिओ, पण असं दिलाय आवाज, तसं व्हायचं. आता मी पण नाही, म्हणजे कौचित फक्त. म्हणजे कसं असतं, घरी लवकर न येणं, मग एकदाच फक्त गॅलरीत एक झलक मारायची आणि एक आवाज यायचा ओ, लगेच माणूस वरती आलाच पाहिजे. एवढा आपला दरवाजा. म्हणजे ते आता नाही येत आवाज, आता नाही येत, पण पहिले व्हायचा. आता नाही येत तेव्हा आवाज. आता फोन येतात, फोन येतात. फोनवरनं पण भरपूर वेळा झाले. म्हणजे व्हायचं कसं माहितीये का, माझ्याकडे आता चांगला फोन, म्हणजे आता चांगला फोन आहे माझ्याकडे. जो माझा साधा फोन होता त्याच्यामध्ये नाही का आवाज कमी यायचा. मग मी स्पीकर ऑन करून बोलायचो आणि फोन उचलला नाही काय पण बडबड करायची चालू करायची. म्हणजे असं काढायचं की शेजारी मित्र वगैरे सगळे असायचे, किंवा मला तर काढायचं, पण मी तरी पण असं झालंय भरपूर. बडबड करते आणि एखादा मित्र पण काय असं पण घडलंय. तर बघा टॉपिक कुठं निघला. नॉर्मल एक मी हे घ्यायला गेलो तर तो कुठपर्यंत आला. जाऊ द्या, बिचारीने मस्त चहा बनवलाय, चहा पिऊया. आणि तिचं म्हणणं आहे की आता मी काम करत नाही घरामध्ये, काम केलं पाहिजे, खरंच केलं पाहिजे काम. म्हणजे आता तुम्हाला खरं सांगते, मला आरी वर्कला ब्लाऊज आले, पैसे कमवायला लागले. पैशाचा पण प्रश्न नाहीये. म्हणजे मला आता वेळ द्यावा लागतो. मला घरातलं करून आहे ना, मला बाकीचं बघून मला ते अर्जंट, म्हणजे एक ऑर्डर आहे त्यांना देणं, कम्प्लीट करणं गरजेचं आहे. मग त्यामुळे मी त्याच्याकडे लक्ष देते आणि घरातलं पण करते. तर माझं लवकरच तुम्हाला माझ्या नवीन पेजवरती तुम्हाला पाहायला भेटेलच मी वर्क केलेलं ब्लाऊज. तर तुम्हाला पण करायचं असेल तर तुम्ही 2-3 दिवसातच भेटून जाईल. तुम्ही हिच्याकडे देऊ शकता ब्लाऊज वर्क साठी. आता बिझनेस चालू केला माझा, तुम्ही अपलोड केला पहा चालच, तसं मी एक मस्त बनवलंय.
तर माझा पण एक पर्सनल आहे, तो मी पेंडिंगला ठेवलाय, कारण की ह्या वर्कवाले बाहेरचे ऑर्डर आहेत त्यामुळं. तर तुम्हाला पाहायला भेटेलच. आणि माझं पेज पण मी जे आहे अवनी कलेक्शनचं पेज आहे, त्या पेजलाच मी माझ्या नावाने मी रिनोव्हेट करणार आहे आता. म्हणजे माझंच पेज नावाने आरी वर्कचं ओपन करणार आहे. तर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील, तर फॉलो करा त्या पेजला. आणि जर तुम्हाला करायचं असेल तर नक्कीच तुम्ही ऑर्डर देऊ शकता. त्या पेजवरनं कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही माझ्याशी. फक्त ऑर्डर करायचे असेल किंवा तुम्हाला आरी वर्कबद्दल किंवा नाही का हे काही ब्लाऊज करायचे असतील तर तुम्ही मला त्याच्या थ्रू फक्त कामापुरतं बोला. कारण की कसं होतं, आपण अदरवाईज काही जणी अशा असतात की वेगळ्या गोष्टींनी पण बोलतात आणि मग कधी कधी खूप जणी आपल्याला कसं होतं, आपण कामात असतो, ते वेगळं दृष्टिकोन वेगळं होऊन जातं की बाबा ऍटिट्यूड आहे, बोलत नाही आमच्या सोबत, आम्ही तरी पण मला असं होतं की मला पेज हँडल करायला एवढं भेटत नाही, तरी पण हे हँडल करतील मला, म्हणजे हे करतच असतात. माझं सुद्धा हेच लक्ष देतात. कधी कधी मला टाइम नाही भेटत मेसेज वगैरे सीन करायला प्रमोशनचे, तर हेच लक्ष देतात. तर नक्कीच तुम्ही फॉलो करा त्या पेजला नवीन. आणि आमच्या फेसबुक पेजला पण अजून फॉलो नसेल, फेसबुक पेजला करा, फेसबुक पेजला करा, अकाउंटला नका करू, पेजला नका करू. आमचं पेज आहे नवीन, ते खाली मी लिंक टाकेल डिस्क्रिप्शन मध्ये. आणि इन्स्टावर पण डिस्क्रिप्शन मध्ये मी माझ्या पेजची लिंक देईल आणि फेसबुकच्या पण पेजची लिंक देईल. तर पेजला करा, अकाउंटला नका करू, जेणे की तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील. अकाउंटला नाहीत पण पेजला टाकलं फॉलो करा. आणि मला असं वाटतं की मी पण डेली एक छोटासा म्हणतात ना 1 मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये सगळं आजकाल नवीन चालू आहे. मला वाटतं मी ट्राय मिनी ब्लॉग पण काय माहिती होईल रे ते. आता कसं टाइम भेटत नाही म्हणून होत आहे. तरी पण आम्ही ब्लॉग पण कसे आता हे काय आता बसलो होतो असेच ब्लॉग, मला असं वाटतंय की ते कवचित काही काही चांगले किस्से घडतात. सध्या ब्लॉग बनवायला पण टाइम नाही, ते ह्यांनीच आता अचानक मध्ये बघा काल पण घेतलं ना, काल पण तसंच झालं. काल पण असं सहज घेतला, पण तो झाला 10-15 मिनिटात चांगला, म्हणजे चांगले कमेंट वगैरे आले त्याच्यावरती. तर हा पण तुम्हाला कसा वाटतंय ब्लॉग नक्कीच सांगा. तुम्ही सुद्धा तुमच्या मिस्टरांना किंवा मिस्टर असतील तुम्ही पण त्यांना अजून पण जानू पिल्लू म्हणून जर बोलत असाल तर नक्कीच कमेंट करून सांगा. हा बोलतात ना आपल्या, म्हणजे सवय असते मेन गोष्ट त्यांना. मला आता घरात जर मला पिल्लू म्हटलं की 3 जण, आम्ही 3 पण असे म्हणून पिल्लू म्हटलं की आरुष आवनी मी पण असं बघेन ना, वेगळं वाटत ना. तर गाईज अचानकच फोन स्विच ऑफ झाला. तर कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये सांगा.